नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाही नाही म्हणता आपला परीक्षेचा दिवस उजडलेला आहे आणि उद्याला दिनांक 21 नोव्हेंबर 2021 ला आपल्या टीईटी पेपर फिक्स झाला। बघा तर मुलांनो, आज परत एकदा एक परीक्षेला जाता जाता ज्या महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला द्यावाशा वाटतात त्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ। सर्वात महत्त्वाची गोष्ट, मनावर कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका। तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर या सूचनांचं पालन नक्की करा। सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कसल्याही प्रकारचा ताण मनावर घेऊ नका। हे बघा, ताण घेतला म्हणजे मनात आपल्या एक भीती असते। ताण कधी निर्माण होतो? जेव्हा आपल्या मनात भीती असते। बरं, भीती कशाची आहे? अपयशाची। त्यामुळे कुठलीही भीती मनात घ्यायची नाही आणि भीती मनात नाही आली तर ताण आपला निर्माण होत नाही। आणि ताणाचा परिणाम काय होतो? तुम्ही त्या परीक्षेसाठी तुमचा ओरिजिनल परफॉर्मन्स देऊ शकत नाही। बघा, मी तुम्हाला काय सांगते, हे वाक्य मी परत रिपीट करते। ताणामुळे काय होतं? तुम्ही तुमचा ओरिजिनल परफॉर्मन्स देऊ शकत नाही। हे माझे अनुभवाचे बोल तुम्हाला सांगायचे आहेत। प्रचंड अभ्यास करून सुद्धा अपयशाला मला सामोरं जावं लागलं, त्याचं कारण एकमेव होतं, ते म्हणजे ताण। आणि ताणाचा प्रभाव एवढा मोठा असतो, तुम्ही कितीही अभ्यास करा त्याचा प्रभाव पेपरवर होतोच। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आज उद्या पेपरला जाईपर्यंत कसल्याही प्रकारचा ताण मनावर घ्यायचा नाही। दुसऱ्या नंबरची गोष्ट की तुम्हाला पुरेशी झोप। उद्या पेपर तुमचा आहे तर आज संध्याकाळी तुमची पुरेशी झोप होणं गरजेचं आहे। आज रात्रभर बिलकुल किंवा पहाटे सुद्धा उठायची गरज नाही, कारण आजच्या रात्रीच्या झोपेचा परिणाम तुमच्या पेपरवर पडत असतो। हे सत्य आहे। मेंटली तिथं स्ट्रेस जाणवतो, तुम्हाला शारीरिक दृष्ट्या स्ट्रेस जाणवतो, आपल्याला काहीही आठवत नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की आज पुरेशी झोप तुमची होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही उद्या पेपरसाठी फ्रेश राहणार आहात। ही दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरायची नाही। नंबर 3, तुम्हाला कुठलं साहित्य घ्यायचंय याची एक यादी बनवा की तुम्हाला काय काय घ्यायचंय। बघा, तुम्हाला पेन घ्यायचा आहे, रायटिंग पॅड, आठवणीने रायटिंग पॅड तुम्ही घेऊन जावा, कारण तुम्हाला जो बेंच मिळणार आहे तो व्यवस्थित असेल नसेल। त्यामुळं सर्वात महत्त्वाचं आहे रायटिंग पॅड। बरेच जण घेऊन जात नाहीत, तर रायटिंग पॅड सोबत घेऊन जावा। पेन आहे, पेन्सिल, स्केल, सॅनिटायझरची बॉटल, 2 नॅपकिन हे तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। इरेजर सुद्धा न्या। कशासाठी हे मी तुम्हाला सांगेन। त्याच्यानंतर बघा, ह्या सगळ्या गोष्टी, पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवा। ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। फक्त सोबत मोबाईल ठेवू नका। मोबाईल म्हणजे तुमच्या सोबतीला जे आलेले असतील, तुमच्या सोबत बरोबर जे आलेले असतील त्यांच्याकडे तुम्ही मोबाईल देऊ शकता, कारण मोबाईल ही वस्तू तुम्ही पेपरला जाताना घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये, ते तुम्हाला बाहेर बॅगमध्ये ठेवावी लागेल। त्यामुळे आपलं निम्म लक्ष सतत राहील, माझा मोबाईल कोणी घेऊन जाईल का। त्यामुळं सोबत एक तरी व्यक्ती न्या आणि त्या व्यक्तीसोबत तुमचा मोबाईल देऊ शकता। जेव्हा तुम्ही जाणार आहात, समजा सिटीच्या ठिकाणी आहे, सोलापूर असेल, पुणे असेल, अशा ठिकाणी तुमचे पेपर्स असतील, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी पेपर आहेत, तर बघा, पेपरला गेल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा पेपर आहे ते ठिकाण तुम्हाला पटकन सापडत नाही। त्यामुळं शक्यतो खूप दूर असेल ते ठिकाण तर तुम्ही आदल्या दिवशी जाणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहात तर लवकर निघणं गरजेचं आहे। खूप लवकर निघा तुम्ही, कारण ह्याच्या मागचं सर्व कारण एक आहे की तुमची मनस्थिती पेपरच्या आधी स्थिर राहणं गरजेचं आहे। अस्थिर झाली की त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होणार आहे। त्यामुळे तुमची मनस्थिती कशा स्थिर राहील याच्यावर जास्त तुम्ही विचार करा। लवकर निघा। त्या परीक्षेच्या ठिकाणी तुम्ही काय करा, 1 तास आधी तुम्ही जाणं गरजेचं आहे। त्यामुळं त्या शहरात गेल्यानंतर ते ठिकाण तुम्हाला पटकन सापडण्यासाठी तुम्ही मॅपचा वापर करा। तर मॅपचा वापर केल्यानंतर
तुम्हाला ते ठिकाण लगेच सापडेल, कोणालाही विचारण्याची गरज नाही. अगदी कुठल्या साईडला वळायचं, कुठं जायचं, अशा पद्धतीने गुगल मॅप तुम्हाला उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करतो. त्यामुळं मॅप संदर्भात थोडीशी आज माहिती पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते उद्या ठिकाण लगेच सापडेल. त्याच्या पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की पेपरला गेल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पेपर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला समजलं की या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये या फ्लोअरला आपला क्लास आहे, याची माहिती मिळाल्यानंतर निश्चित राहायचं आणि काय करायचं, तिथंच एखाद्या झाडाखाली जिथं शांत ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन बसायचं. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं अजून सांगा, तुम्ही मास्क तर घेऊन जाणार आहात, हा तुमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा फायदा असणार आहे. का? कारण TET पेपर असेल, सेट पेपर असेल, नेट पेपर असेल, अशा पेपरला काय होतं, आपले क्लासमेट, आपलं मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी भेटतात. मग आपलं काय असतो, हे पेपर म्हणजे गेट टुगेदर होतं. तर आपल्याला यावेळेस कोणाच्याही गाठी भेटी, कोण ओळखीचं दिसतंय, काय गप्पा मारायच्या, कुठे आहेस, काही गरज नाहीये. निवांत एका झाडाखाली मास्क लावून व्यवस्थित एका ठिकाणी शांत बसा. कसल्याही प्रकारची बडबड, आपल्या सोबतच्या आलेल्या व्यक्तीसोबत सुद्धा बडबड करू नका. एकदम शांत राहा. त्यांनाही सांगा मला शांत राहायचंय. कारण याचा असं आहे, जेवढं तुम्ही शांत राहता तेवढी एकाग्रता तुमची पेपरला राहते. मनात खळबळ येऊ द्यायची नाही, नाहीतर गाठीभेटी होतात. वरून आणि का आपल्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे तू हे वाचलं का, हे फार महत्वाचं आहे, ते वाचलं का, ते फार महत्वाचं आहे. असं विचारल्यानंतर काय होतं, एखादा पॉइंट कदाचित आपल्या वाचनात आलेला नसतो, नेमका तोच तो मित्रांनी सांगितलं, तर मग तुमच्या मनात काय होते, खळबळ, अरे माझं हे झालं नाही, अरे माझं हे झालं नाही. तुम्ही 90% अभ्यास केलाय ते त्या ठिकाणी तुम्ही विसरून जाता आणि फक्त तेवढा पॉइंट तुम्हाला येत नाही याचं टेन्शन तुम्ही घेता. म्हणजे हा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो आणि होतोच सर्रास. बऱ्याच जणांना अनुभव असेल की पेपरच्या आधी कुठला तरी मित्र, अरे हे वाचलं का, ते वाचलं का, त्याचा सगळा गोंधळ, आणि त्यामुळे आपण गोंधळून जातो, पेपरला गोंधळलेल्या अवस्थेत बसतो. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं कुठल्याही मित्रांशी चर्चा करायची नाही, गाठी भेटी घ्यायची नाही. शांत एका ठिकाणी तुम्ही वाचत बसा. तुम्हाला वाचत बसावं असं वाटलं, वाचून जर झालं असेल तर शक्यतो शांत बसलेलं उत्तम. ओके. त्याच्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, आता बरेच विद्यार्थी मला सांगतात की मला एवढं टेन्शन आलंय की मला जेवढं वाचलंय तेवढं सुद्धा लक्षात राहत नाही. तर असं होता कामा नये. कारण यात अजूनही एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा राहिला की परीक्षा म्हणजे आयुष्य नसतं. तुम्ही परीक्षा देईपर्यंत तुमचं 100% कष्ट देणं गरजेचं आहे. बाकी शेवटी आपण म्हणतो परमेश्वराच्या हातात. त्याचबरोबर आज जे आहे मी तुम्हाला सांगण्याचं एक आहे की हा चॅनल शिक्षकांसाठी उत्कृष्ट असं काम करणार आहे. हा चॅनल जो आहे तो शिक्षकांसाठी उत्कृष्ट काम करणार आहे आणि प्रत्येक शिक्षक जो आहे त्या शिक्षकाला आजचं जग व्हर्च्युअल होत चालल्यामुळं कुठल्याही शिक्षकाला कामासाठी लिमिटेशन नाहीये. अनलिमिटेड तो काम करू शकतो आणि एक शिक्षक उत्कृष्ट कुठलंही काम करू शकतो. त्याच्याकडे अनेक कौशल्य असतात आणि ही कौशल्य तुम्ही वापरू शकता. सर्वात महत्त्वाचं ह्याचंच मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढे या चॅनलला मिळणार आहे. आणि आज सरकारी जॉबपेक्षा सुद्धा एक शिक्षक भरपूर इन्कम मिळवू शकतो याचं मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. हा सांगण्याचा उद्देश आज की कधीही भीती मनात धरू नका, खचू नका, यासाठीचा हा मुद्दा सांगायचा मला होता. त्यामुळे बिनधास्त आणि आनंदाने आणि आत्मविश्वासाने तुम्ही या पेपरला सामोरे जा. त्याच्यानंतरच आहे की तुम्ही लवकर त्या ठिकाणी पोहोचलेला आहात, त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास हॉलमध्ये घेतात. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला अर्धा तास आधी घेतात. बरोबर 10:30ला पेपर आहे, तर 10 वाजता बेल होते, तुम्हाला हॉलमध्ये घेतात. आणि हॉलमध्ये घेतल्यानंतर तुम्ही गेल्या सर्वात पहिलं तो बेंच सॅनिटायझर करा. तुमचा जो क्रमांक जिथं आहे, परीक्षेचा जो क्रमांक आहे, जो बेंच तुम्हाला आलेला आहे तो बेंच सर्वप्रथम सॅनिटायझर करा. आणि सॅनिटायझर झाल्यानंतर तुम्ही काय करा, तो बेंच व्यवस्थित चेक करा कुठं कॉपी वगैरे आहे का. म्हणजे आपला दोष नसताना कोणीतरी तिथं कॉपी ठेवलेली असते, त्याचं आपल्यावर बॅड इफेक्ट होऊ शकतो. तुम्ही सेफ आहात असं पाहिल्यानंतर इथून पुढचा जो 2.5 तास आहे, त्या 2.5 तास म्हणजे या जगात फक्त पेपर आणि तुम्ही या 2च गोष्टी असतात. म्हणजे त्या विश्वात
सुपरविजन कोण करतंय, आपल्या आसपास कोण आहे, कोण काय करतंय, एक क्षण सुद्धा कटाक्ष टाकायचा नाही. या क्षणाला तो 2.5 तास, त्यातला प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळं अजिबात आसपास तुमची कसलीही नजर गेली नाही पाहिजे. सुपरविजन कोण करते काय अजिबात बघायची गरज नाही. एकदा पेपर पाहायला सुरुवात केली की वरती बघायचंच नाही की कुठं काय आहे. कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा नाही. तुमचं जे उत्तरपत्रिका आहे त्याच्यावरती तुम्हाला काय लिहायचा असतो, तुमचा सीट नंबर, बैठक क्रमांक म्हणजेच तुमचा सीट नंबर त्याच्यावरती लिहायचा असतो. आता बघा, तुम्हाला अर्धा तास हॉलमध्ये आधी घेतलं जातं. 15 मिनिट पूर्वी तुम्हाला सगळं उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका दिली जाते. आता त्यामध्ये काय करायचं असतं, उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला माहिती भरायची असते. आता बघा, त्यावेळेस लगेच समोर तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुमच्या समोर ठेवा, तुमच्या अगदी समोर ठेवा. त्याच्यावरचा जो तुमचा सीट नंबर आहे तो व्यवस्थित बघत तुमच्या उत्तरपत्रिकेवरती जिथं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, इथं सीट नंबर टाकायचा, तिथं तो आकडा टाका. त्याच्यानंतर बरोबर त्याच्या खाली तुम्हाला सर्कल करायचे आहेत. आता प्रत्येक वेळी मी तुम्हाला सूचना देते की सर्कल करत असताना बाहेरून आतमध्ये सर्कल करत या. त्याचबरोबर जो पेन तुम्ही वापरणार आहे तो पेन जाड टोकाचा असायला, जाड म्हणजे खूप पण जाड नाही, लिमिटेड अशा प्रकारे तो जाड चालणारा असावा, अगदी बारीक चालणारा नको. तर तो असा बाहेरून आतमध्ये सर्कल करत यायचं. त्याच्यामुळं काय होत असतं, आणि सर्कल आपले व्यवस्थित झाले पाहिजेत, कारण आपली ही उत्तरपत्रिका कुठलीही व्यक्ती चेक करणार नाही तर मशीन चेक करणार आहे. त्यामुळं तिथं तुम्हाला वरती सूचना दिलेल्या असतात की बाबा गोल आहे तो अर्धवट करू नका किंवा थोडाफार ठेवू नका, तर तो व्यवस्थित गोल झाला पाहिजे. आता काही जण टेन्शन मध्ये व्यवस्थित गोल व्हावा म्हणून दाबून अगदी जास्त ह्याचा हे करतात, असंही करू नका. मी तुम्हाला दाखवलंय त्या पद्धतीने व्यवस्थित बाहेरून आतमध्ये गोल करत या. गोल पूर्ण झाला की विषय संपला. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तो व्यवस्थित, सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तुमचा सीट नंबर. सीट नंबर व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून त्याच्या खालचे गोल व्यवस्थित पूर्ण करा. त्याच्यानंतर बुकलेट नंबर आहे बघा, काय आहे बुकलेट नंबर, तो बुकलेट नंबर व्यवस्थित भरा. या ठिकाणी जो दिलेला आहे तो बुकलेट नंबर व्यवस्थित भरा. आणि त्याच्यानंतर काय करा, त्याच्यामध्येच तुम्हाला जी जी माहिती भरायची ते तुम्ही भरून टाका. त्याच्या खाली बघा, आता जो आपण बघत आहोत की प्रश्नपत्रिकेवर सुद्धा तुम्हाला सीट नंबर टाकायचा असतो, तो सीट नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, तुम्ही पेन्सिल आणलेली असते. बेस्ट वे बघा, तुम्ही कुठलाही प्रकारचा पेपर पुढे बघत जायचं नाही. पेपर कसा आहे, फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही सील खोलता, प्रश्नपत्रिकेचे सील खोलल्या आधी सगळे प्रश्न त्याच्यावर छापले गेलेत का, एखादा रिकामं पेज आहे का, एवढंच बघा. एवढंच त्यामध्ये चेक करा की पूर्ण प्रश्नपत्रिका टाईप आहे का, टायपिंग एखादं रिकामं पडलेले आहे का पेज, हे चेक करा. त्याच्यानंतर परत पुढे या, पहिल्या प्रश्नापासून तुम्ही काय करा, सुरुवात करा. कुठलेही प्रश्न कसे पडलेत हे बघण्यात वेळ घालवायचा नाही. आणि वेळ म्हणण्यापेक्षा तुम्ही बघत गेला तर तुम्हाला चुकून एखाद दुसरा तुम्ही अभ्यास न केलेला प्रश्न पडलेला दिसला तर त्याचं टेन्शन तुम्हाला येतं. त्यामुळं पहिल्या प्रश्नावर फुल कॉन्सन्ट्रेशन करून पहिल्या प्रश्नापासून वाचण्यास सुरुवात करायची. आणि पहिला प्रश्न, मग आता याच्यामध्ये तुम्हाला अजूनही एक टिप्स देते की तुम्हाला काय, प्रत्येक वेळी पेननी, एक प्रश्न झाला की पेननी गोल करत बसण्यापेक्षा एक पेन्सिल घ्या. समजा उत्तरपत्रिकेवर मोठी स्केल नेल्यानंतर, तुम्ही आपली मोठी स्केल असते बघा, ती स्केल नेल्यानंतर 1 नंबरचा पर्याय जिथं आहे त्याच्या खाली बरोबर तुम्ही स्केल ठेवू शकता. म्हणजे हे काय होऊ शकते, तर स्केल ठेवायची. आणि जेव्हा आपला पहिला प्रश्न वाचून झाला की आपल्याला वाटलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, लगेच उत्तरपत्रिकेवरती आपण जिथं 1च्या खाली बरोबर स्केल ठेवलेली असेल तिथं त्या पर्यायावरती काय करायचं, पेन्सिलने नॉर्मल छोटासा गोल करून ठेवायचा. बघा, आपल्याला पेननीच गोल करायचा आहे नंतर, पण कसं आहे, प्रत्येक ह्याच्यानंतर आपण गोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा 1 ते 10 प्रश्न घ्या. ते झाल्यानंतर परत, किंवा एक सेक्शन पूर्ण झाल्यानंतर 1 ते 30 म्हणजे एक तुमचा विषय पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही सगळे गोल करत बसले तरी ही टिप्स सगळ्यात महत्वाची, चांगली आणखीन
किंवा एक प्रश्न झाला की पेननी गोल करत बसण्यापेक्षा 1 ते 30 सर्व प्रश्न आपले टिक करून झाले, म्हणजे डॉट करून झाले पेन्सिलनी, की लगेच ते गोल करत बसायचं, मग दुसरा विषय हाताशी घ्यायचा. आता याच्यामध्ये सुद्धा मॅथ्स विषय तुम्ही सर्वात शेवटी ठेवू शकता. मॅथ्स हा विषय अगदी तुम्ही शेवटी ठेवू शकता, कारण हे तिन्ही विषय पूर्ण झाल्यानंतर तुमचा बऱ्यापैकी ताण कमी झाला असेल आणि तुम्ही काय करू शकता, मॅथ्ससाठी चांगला वेळ देऊ शकता. आता बघा, वेळेचं सुद्धा व्यवस्थित नियोजन करा. तुम्हाला 4 विषय आहेत आणि तुम्हाला 2.5 तास आहे, तर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली वस्तूमध्ये. एक घड्याळ घेऊन जावा व्यवस्थित समोर. ते घड्याळ हातात न लावता बेंचवरती एका साईडला ठेवा, म्हणजे मध्ये आधे तुमचं घड्याळाकडे लक्ष पाहिजे. एक सब्जेक्ट झाल्यानंतर, एक उत्तर सिलेक्ट झाल्यानंतर घड्याळाकडे बघायचं किती वेळ झालेला आहे. त्यामुळे घड्याळ कुठलीही गोष्ट नसली तर चालेल, पण घड्याळ सर्वात महत्वाची वस्तू तुम्ही सोबत घेऊन जावा. जेंट्सचे घड्याळ असतात बघा, ते मोठे असतात, ते कंपासमध्ये घेऊन जावा, समोर तिथं ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच टाइम समजेल आता किती झालाय. आणि बरोबर टाइम लावून ते वॉच घेऊन जावा सोबत. वॉच सर्वात महत्वाचा आहे, कारण अभ्यास कितीही झाला तर तुमचं वेळेचं नियोजन, प्रश्न आणि वेळेचं नियोजन सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळं जे प्रश्न कन्फर्म तुम्हाला येतच आहेत ते तुम्ही काय करून ठेवा, पेन्सिलनी त्या ठिकाणी हे करून ठेवा. आणि जे प्रश्न तुम्हाला वाटतात की याचं कन्फ्युजन मध्ये आहे, असे फार ठेवायचे नाहीत. त्या तिथल्या तिथं तो निर्णय घेऊन टाकायचा की बरोबर ह्या 4 पर्यायापैकी कुठला पर्याय योग्य वाटतोय, हा फुल कॉन्सन्ट्रेशननी तिथंच निर्णय घेऊन टाकायचा. एकाच दुसरा प्रश्न तुम्हाला फार कन्फ्युजन वाटत असेल तर मग तो तुम्ही मागे ठेवू शकता. पण परत काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्या विषयामध्ये जातो तेव्हा पहिल्या विषयामधून आपण बाहेर पडलेलो असतो. त्यामुळे एक विषय पूर्ण झाल्यानंतरच त्यातले कुठला एखादा प्रश्न राहिलाय का हे चेक करणं गरजेचं आहे. कारण एकही प्रश्न तुम्ही सोडवायचा ठेवू नका, कारण इथं तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही, हा फायदा आहे तुमचा. त्यामुळे सगळे 150च्या 150 प्रश्न तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही, हा खूप मोठा आपला फायदा आहे. अशा प्रकारे ह्या सर्व ज्या सूचना आहेत त्या सूचना उत्तम पद्धतीने तुम्ही त्या हे करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या सूचना तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, तर या सर्व सूचनांचं पालन करा. याच्यामध्ये तुम्हाला यश मिळो, अगदी मनापासून 100% तुम्हाला यश मिळणारच, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे. आजपर्यंत तुम्ही D.Ed. B.Ed. करताना ते शिकलेला आहात, तुमच्या कानावरून ते गेलेलं आहे, म्हणजे तुमच्या स्मृतीमधनं ते कुठं गेलेलं नसतं. फक्त तुमच्या ताणाचा तुमच्या स्मरणावर प्रभाव पडतो, हे आपण मानसशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळं तो 2.5 तास किंवा उद्याचा दिवस तुमच्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही प्रकारचा ताण न घेता मस्त आनंदाने, फ्रेश मूडने आणि आत्मविश्वासाने या पेपरसाठी सामोरे जा. आणि या पेपरमधून आल्यानंतर पुढच्या वाटचालीसाठी परत एकदा मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्या समोर उभे आहोतच. त्यामुळं सर्वांना उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आणि पेपर झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या स्मिताच्या व्हर्च्युअल कट्ट्याच्या चॅनलवरती नक्की कळवा की पेपर तुम्हाला कसा गेला किंवा तुम्हाला कसं वाटलं, पेपर कसा गेला. तुम्हाला त्याची कॉपी मिळते, जे तुम्ही उत्तरपत्रिका सोडवलेली त्याची कार्बन कॉपी तुम्हाला मिळते. तर आपण परवाला त्याचं विश्लेषण लगेच घेणार आहोत. त्या पेपरमधले मानसशास्त्र विषयासंदर्भात विश्लेषण पेपरचं लगेच घेणार आहोत. तर थँक्यू सर्वांना. परत एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा.